सध्या समाजात प्रचंड प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. या गुन्हेगारीमुळं समाजात मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर प्रत्येक मुलगी सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी असावी या उद्देशानं हिंदू जनजागृती समिती, सव्यसाची गुरुकुलम यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी 7 डिसेंबर रोजी पद्माराजे गर्ल्स हायस्कूल खरी कॉर्नर इथं निःशुल्क शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात 1,000पेक्षा अधिक तरुणींना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी 100हून अधिक प्रशिक्षक या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत. या शिबिरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात कार्यरत असणारे नामांकित आणि तज्ज्ञ महिला मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं 7 डिसेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या गडकरी सभागृहात क्रांतिकारकांच्या प्रतिमांचे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. याचबरोबर 8 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी हे प्रदर्शन खुलं असणार आहे, अशी माहिती हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार बैठकीत दिली. या पत्रकार बैठकीला लखन जाधव, सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे, आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन माहेश्वरी सरनोबत, उद्योजक नितीन वाडीकर आणि मनीषा वाडीकर तसंच हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे आदी उपस्थित होते.